वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज विदर्भवादी आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की 2014 मध्ये जे भाजपने आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करा आणि 2024च्या आधी वेगळं विदर्भ राज्य द्यावं यासाठी नारे निदर्शने या ठिकाणी केले जात आहे। महत्त्वाचं म्हणजे बेशरमचे जे फुलं जी आहेत ती हातात घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नारेबाजी सुद्धा केली। काय नेमके नारेबाजी केली जात आहे? मी अरुण केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आम्ही विदर्भाची मूवमेंट चालवत आहे जय विदर्भ पार्टीच्या नावाने आणि आंदोलन समितीच्या नावाने। गोष्ट ही आहे की ज्यावेळेस ही मूवमेंट चालवत होतो तेव्हा बीजेपीच्या सर्व नेते आमच्या सोबत होते। ते गडकरी साहेब असो, मुनगट्टीवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम विदर्भाचा विचार करू, विदर्भ मिळवून देऊ हे बोलले। त्यानंतर भुवनेश्वर येथे एक ठराव झाला, तो महामहिम बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली झाला। ते नागपूरचे एकमेव बीजेपीचे खासदार होते आणि तो ठराव सर्व मान्य झाला आणि त्यामध्ये ठरलं की जेव्हाही भाजप सत्तेत येईल तेव्हा सर्वप्रथम ते विदर्भ राज्य वेगळं करून देईल। मला सांगा, आम्ही ज्या मागण्या कधी जीवनात मागितल्या नाही त्या मागण्या यांनी पूर्ण केल्या, कारण की त्याच्या त्यांना कमिशन मिळते। यांनी पुलं बांधले, रोड बांधले, टोल टॅक्स लावले, हजारो रुपयाचे पैसे वसूल केले, ही मागणी केलीच नाही। आम्ही बेरोजगाराची मागणी केली, शेतकऱ्याच्या उत्पादनाचा भाव द्यायची केली, आम्ही त्याच्यानंतर वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे ही मागणी केली। आम्हाला विकास नको। आता 2014च्या निवडणुका समोर आहे, मग तुमची काय भूमिका आहे? 2014 नंतर बघा, ज्याच्या मॅनिफेस्टोत विदर्भ हा शब्द लिहिला राहील किंवा आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भ मॅनिफेस्टोत त्याच्याशी आम्ही मैत्रीपूर्वक करार करून आमचंही जय विदर्भ पार्टी जास्तीत जास्त जागा वेगळ्या विदर्भाच्या नावाने लढेल। कारण की जय विदर्भ पार्टी एकमेव अशी पार्टी आहे जी आंदोलनातून तयार झाली आणि विदर्भासाठीच झाली। विदर्भ मिळाल्यावर कदाचित आम्ही या पार्टीचं विसर्जन करू। नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की विदर्भवादी आंदोलन करते आहे, घोषणाबाजी करते आहे की सरकारकडून जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नाही, ते आश्वासन सरकारने पाळावं अशा प्रकारची भूमिका आणि जो आश्वासन पाळेल त्याच्यासोबत विदर्भवादी असेल असा इशारा सुद्धा विदर्भवाद्यांनी दिला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।